बघा या ठिकाणी आपण कालच्या तासिकेला बघितलं क्राइटेरिया यूज फॉर दी एनिमल क्लासिफिकेशन। एनिमल क्लासिफिकेशन के लिए जो क्राइटेरिया जो कंसीडर करते हैं उस क्राइटेरिया में हम देखेंगे जस्ट टू दिस क्राइटेरिया इज दी जो भी क्राइटेरिया यहाँ पे हमें लास्ट टाइम हमने पढ़े और अभी जो भी आगे के जो भी पढ़ना है दैट क्राइटेरिया में हम नेक्स्ट क्राइटेरिया हम देख रहे हैं उसको हम कहते हैं ट्यूब विद इन ट्यूब बॉडी प्लान्स। ट्यूब विद इन ट्यूब बॉडी प्लान्स कल हमने इसके बारे में थोड़ा डिस्कशन भी किया। जैसे कि डाइजेस्ट सिस्टम में दो सेपरेट ओपनिंग्स होती है, त्याला आपण माउथ आणि एनस या ठिकाणी आपण बघू शकतो। हे दिसायला लागलं तुम्हाला माउथ आहे आणि हे तुम्हाला दिसायला लागलं हे एनस आहे। माउथ अँड एनस हे जे दोन भाग या ठिकाणी दिसतात दॅट विल बी नोन ॲज दी complete digestive system with two separate openings for the mouth and anus. This is the phylum Annelida onwards. Now the phylum Annelida and onwards म्हणजे ज्यामध्ये Annelida आणि त्याच्या पुढचे जे सर्व फायलम्स आहेत त्यांच्यामध्ये अशा प्रकारची डायजेस्ट सिस्टीम आपल्याला बघायला मिळते। हे पिक्चर्स या ठिकाणी बघू शकतो आपण ह्या फिश मध्ये। Now the fish which are having the two separate openings, one opening is known as the mouth and another opening is known as the anus. This is the called as the tube within body plants. Now the next criteria which are the used for the क्लासिफिकेशन साठी जो नंतरचा जो क्राइटेरिया आहे तो क्राइटेरिया म्हणजे दॅट इज दी नोन ॲज दी बॉडी सिमेट्री। बॉडी सिमेट्री म्हणजे बॉडीची जे काही सिमेट्रिकल पार्ट असतात म्हणजे जे समान भाग होतात। आपण पुढे तुमच्या लक्षात येऊन जाईल असिमेट्रिकल एनिमल्स अँड बायलॅटरली सिमेट्रिकल एनिमल्स अँड रेडियली सिमेट्रिकल एनिमल्स अशा पद्धतीचे त्या ठिकाणी बॉडी सिमेट्री आपल्याला बघायला मिळते। तर बॉडी सिमेट्री अगोदर बघत असताना या ठिकाणी तुम्हाला दाखवतो की सिमेट्री कशी असते बघा। आता बघा या ठिकाणी या डायग्राम मध्ये तुम्हाला बघायला मिळेल। अगोदर हे मी तुम्हाला डायग्राम क्लिअर करून सांगतो म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल की बायलॅटरल सिमेट्री म्हणजे काय, रेडियल सिमेट्री म्हणजे काय आणि असिमेट्री म्हणजे काय। बायलॅटरल सिमेट्री म्हणजे ज्या एनिमलचे दोन समान भाग होतात त्याला बायलॅटरल सिमेट्री म्हणायचं। रेडियल सिमेट्री कुठूनही त्यांचे बॉडीचे पार्ट समान होत नाही तर रेडियल सिमेट्री आणि असिमेट्री त्यांच्यामध्ये सिमेट्री दिसून येत नाही अशा प्रकारला असिमेट्री म्हणायचं, रेडियल सिमेट्री अँड बायलॅटरल सिमेट्री। आपण आता हे क्लिअरली आपण बघूया वन बाय वन। या ठिकाणी त्यामध्ये आपल्याला दिसून येईल की जेव्हा नाउ बॉडी सिमेट्री मध्ये बघायचं एक मिनिट 1 minute। बॉडी सिमेट्री asymmetrical animals that means animals which are, now you can here the examples of the sponges and the snails मध्ये अशा पद्धतीचं असिमेट्रिकल एनिमल्स त्याच्यामध्ये येतात। रेडियली सिमेट्रिकल एनिमल्स मीन्स
the hydra, starfish, and sea anemone. And bilaterally symmetrical animal, that means a fish, frog, and goat. These part of the body which are the body symmetry मध्ये आपण जर बघितलं तर त्यामध्ये अशा प्रकारचे बॉडीचे पार्ट मी तुम्हाला दाखवलेले आहेत की that will be known as the 1 minute I can चालू राहू द्या एकच मिनिटामध्ये मी तुम्हाला ते आलोय ओके ह्याच्यामध्ये मी आवाज येतोय ना सगळ्यांना हॅलो हॅलो आवाज यायला ना बर हा ऍक्च्युअली मी हे तुम्हाला पार्ट सांगत होतो की ह्यामध्ये जे पार्ट आहेत ते असिमेट्रिकल एनिमल्स कशाला म्हणायचं रेडियल सिमेट्रिकल एनिमल्स कशाला म्हणायचं आणि बायोलॅटरली सिमेट्रिकल एनिमल्स कशाला म्हणायचं ह्यामध्ये मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगतोय त्यामध्ये मी एक रेफरन्सेस बघत होतो परंतु ते भेटला नाही मला तर परंतु मी तुम्हाला नेक्स्ट टाइम मध्ये त्याला क्लिअर करून देईल मी तुमचं पॉइंट आता नेक्स्ट पॉइंट जो आहे हे बायलॅटरल सिमेट्रिकल बघा ह्या ठिकाणी या पिक्चर मध्ये तुम्हाला स्पष्ट दिसायला बघायला मिळेल बायलॅटरल सिमेट्री रेडियल सिमेट्री मध्ये कुठूनही त्याची जर भाग जर घेतला तर समान भाग होत नाही body of the animals is not equally symmetry means that will be divided the part of the body is equally जसं की आपण सिमेट्री मध्ये बघते स्पॉन्जेस मध्ये येतात रेडियल सिमेट्री ह्यांच्यामध्ये कुठूनही ह्यांचे समान भाग होत नाहीये म्हणून या भागामध्ये आपण बघितलं देन नेक्स्ट पॉइंट आहे जो की बॉडी कॅव्हिटी और द कोलम म्हणजे बॉडी कॅव्हिटी मध्ये जी ऍक्च्युअली आता बघा ह्या ठिकाणी तुम्हाला कोलम किंवा सिडोकोलम्स हे भाग दिसायला लागला ज्यांच्यामध्ये कॅव्हिटी प्रेझेंट असते दी कॅव्हिटी विच आर दी प्रेझेंट बॉडी कॅव्हिटी और दी कोलम ओ कोलमेट्स सिडोकोलोमेट्स अँड कोलोमेट्स ह्याच्यामध्ये जे महत्वाचा जो भाग आहे इट इज क्रायटेरिया विच आर दी एसेन्शियल फॉर दी एनिमल क्लासिफिकेशन एनिमल क्लासिफिकेशन करत असताना ह्या ठिकाणी ओसिलोमेट्स तर यामध्ये
काही विद्यार्थी सध्या विनाकारण क्लासमध्ये आवाज आणि यामध्ये बघायला मिळायला लागलं मला. प्लीज कोणीही पार्टिसिपेंट पैकी मी आता रिमूव्ह केले त्यांना. आता तुम्हाला जर रिमूव्ह व्हायचं असेल तर डेफिनेटली आवाज करा किंवा स्क्रीनवर काही पण लिहू शकता तुम्ही. हे जे विद्यार्थ्यांना स्क्रीनवर लिहिले ना धनराज सवणे त्याला रिमूव्ह केलेला आहे आणि तो परमनंट रिमूव्ह झालाय माझ्या क्लासमध्ये. आणि असिलोमेट्स म्हणजे काय? दी एनिमल्स विच डू नॉट हॅव एनी बॉडी कॅव्हिटी, ज्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची बॉडी कॅव्हिटी नाहीये. विच डू नॉट हॅव एनी बॉडी कॅव्हिटी, दॅट इज असिलोमेट्स त्याला म्हणायचं. देन एक्झाम्पल इज फायलम प्लॅटीहेल्मॅन्थस. देन नेक्स्ट वन इज द pseudocoelomets. These animals show the false body cavity, ज्यांच्यामध्ये कॅव्हिटी असते पण ते ट्रू नसते, false body cavity असते, which are the lined by these patches of the mesodermal cells. ज्याच्यामध्ये the pseudocoelomets means आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की pseudocoelomets म्हणजे कोणते बघा. तर या pseudocoelomets मध्ये ही animals show the false body cavity, false body cavity, which are lined by the patches of the mesodermal cell phylum. These Aschelminths त्याच्यामध्ये हे फॅमिली आपल्याला पुढे फायलम्स आपल्याला बघायला मिळणार आहे की ज्यांच्यामध्ये pseudocoelomets असतं, false body cavity प्रेझेंट आहे. कोलोमेट्स म्हणजे काय? एनिमल्स हॅव्हिंग अ ट्रू बॉडी कॅव्हिटी. ज्यांच्यामध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे that will be are known as the coelomets and phylum Annelida and onwards. Annelida and onwards. These are is the phylum Annelida. ज्यांच्यामध्ये आता बघा, आता मी तुम्हाला क्लिअर या ठिकाणी पिक्चर बघायला मिळेल. ते बघा, ते आहे कोलोमेट्स. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की बॉडी विच आर हॅव्हिंग दी कोलोमेट्स. हे बघा, हे कोलोमेट्स आहे, याच्यामध्ये कुठल्या प्रकारची कॅव्हिटी नाही. हे pseudocoelomets आहे, याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी आहे परंतु ही ट्रू बॉडी कॅव्हिटी नाहीये. तर ह्याच्या कोलोमेट्स मध्ये जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला क्लिअरली बॉडी कॅव्हिटी बघायला मिळते. So these are the criteria for the body segmentation. Next जो आहे, this body segmentation is the another criteria for the consideration of the classification of the animals. Animals classification घेण्यासाठी किंवा करण्यासाठी त्या ठिकाणी that will be help to use the different types of the criteria for the classification. Classification साठी different criteria त्यामध्ये बॉडी सिग्मेंटेशन एक आहे. यानी ही बॉडी सिग्मेंटेशन मध्ये आपण जर बघितलं इट इज कॉल्ड ॲज द मेटामेरिझम. ट्रू सिग्मेंटेशन, मेटामेरिझम हा जो कॉन्सेप्ट आहे, कॉन्सेप्ट म्हणजे काय? हे संकल्पना आहे. काय संकल्पना आहे? मेटामेरिझम इज अ ट्रू सिग्मेंटेशन. And this true segmentation, that means the body which are having its segmented body, it is a series of the segments arranged along with the different along with the body of the animals, and these it is a series of segments arranged along the body of the animals. जसं की आपण अर्थवॉर्म बघितलं, त्याचं की अर्थवॉर्म बघितलंय, गांडूळ सगळ्यांनी बघितलंय, त्याच्यावर सिग्मेंटेड बॉडी आहे. It is a series of segments arranged along the body of the animals when the external segmentation matches with the internal segmentation. म्हणजे एक्सटर्नल सिग्मेंटेशन वेगळं असतं, इंटरनल सिग्मेंटेशन वेगळं असतं. म्हणजे एक्सटर्नल अँड इंटरनल सिग्मेंटेशन विल बी अ मॅचेस. सच एनिमल्स आर कॉल्ड ॲज द मेटामेरिकली सिग्मेंटेड एनिमल्स. नीट मध्ये प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, मेटामेरिकली सिग्मेंटेड एनिमल्स व्हॉट मीन्स.
मी सांगितलं तुम्हाला अर्थवॉर्म एक्झाम्पल सांगितलं अर्थवॉर्म and this earthworm is the when the external segmentation matches the internal and external segmentation. External segmentation match with the internal segmentation. म्हणजे बाहेरील सिगमेंटेशन आणि आतलं सिगमेंटेशन हे मॅच व्हायला पाहिजे. अशा प्रकारच्याला मेटामेरिकली सिगमेंटेड एनिमल्स म्हणतात. आणि मेटामेरिकली सिगमेंटेड एनिमल्स इज द एक्झाम्पल इज द अर्थवॉर्म. त्याला काय म्हणायचं? अर्थवॉर्म. हे अर्थवॉर्म आहे. आता बघा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल असिगमेंटेड अँड सिगमेंटेड. आता आपण ह्या ठिकाणी जर बघितलं तर सिगमेंटेड म्हणजे ज्यांच्यामध्ये सिगमेंटेड बॉडीज आहे. बघा या ठिकाणी हे अर्थवॉर्मचं आपण पिक्चर जर बघितलं त्याच्यामध्ये यामध्ये जे सिगमेंटेड बॉडीज सिगमेंट दिसतात. या ठिकाणी हे सिगमेंट आहे, हा एक सिगमेंट आहे. हे जे सिगमेंट दिसतात हे एक्सटर्नली segmentation is matched with the internal segmentation that is known as the metamerically segmented animals. Metamerically segmented animals is example is the earthworm. Earthworm is the example. Earthworm is the example is the earthworm. And असिगमेंटेड म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या बॉडीचं सिगमेंटेशन फॉर्मेशन झालेलं असतं त्याला असिगमेंटेड फॉर्म म्हणायचं. नाउ these are the known as the criteria which are used for the classification of the animals. एनिमलच्या क्लासिफिकेशन साठी उपयोगामध्ये आणलं जातं. आता बघूया एनिमल क्लासिफिकेशन काय. नाउ दिस एनिमल क्लासिफिकेशन इज दी एनिमल क्लासिफिकेशन म्हणजे काय की किंगडम जी लेवल्स आहे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन सिमेट्री बॉडी कॅव्हिटी और कोलम्स और फाइलम्स. क्लासिफिकेशन ऑफ द किंगडम एनिमलिया बेस्ड ऑन द कॉमन फीचर्स. जे कॉमन फीचर्स आपल्याला बघायला मिळतात त्या कॉमन फीचरच्या आधारावर त्या ठिकाणी ते वर्गीकरण केलेलं आहे. किंगडम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन सिमेट्री बॉडी कॅव्हिटी कशी आहे आणि तो फाइलम्स. जसं की एनिमलिया मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे आणि हे मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये these are the showing the cellular organization cellular level म्हणजे काय त्यांच्यामध्ये सेल्स प्रेझेंट आहे and only cell body present आहे. that is the known as the porifera. आपण बघितलं पोरिफेरा अगोदर सांगितलं की पोरिफेरा मध्ये फक्त सेल्युलर बॉडीज प्रेझेंट आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मास ऑफ द सेल you know that mass of the cell and then another one the tissue organ and organ system. ज्यांच्यामध्ये टिश्यू आहे ऑर्गन्स आणि ऑर्गन सिस्टीम डेव्हलप झालेली आहे असं त्यामध्ये हा एक वेगळा ग्रुप ऑफ फायलम्स आहे. ज्यामध्ये बॉडी कॅव्हिटी त्याची सिमेट्री आहे रेडियल सिमेट्री काही मध्ये बायलॅटरल सिमेट्री आहे. त्याच्यामध्ये रेडियल सिमेट्री मध्ये सिलोमेट्रा नायडेरिया अँड टेनोफोरा हे एक वेगळा ग्रुप त्या ठिकाणी वेगळे फायलम्स या ठिकाणी डेव्हलप झालेले आहेत ज्यांच्यामध्ये रेडियल सिमेट्री आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर बायलॅटरल सिमेट्री मध्ये जर आपण बघितलं तर ही बायलॅटरल सिमेट्री मध्ये रेडियल सिमेट्री आहे. ही रेडियल सिमेट्री या ठिकाणी आपण दाखवलेली आहे जे की कोलोटेरेंटाटा हे एक फायलम आहे त्यालाच नायडेरिया असं म्हणतात. आणि टेनोफोरा हे एक अनदर फायलम्स आपल्याला बघायला मिळतो ज्याच्यामध्ये रेडियल सिमेट्री बॉडी सिमेट्री कशी बघायला मिळते. त्यानंतर बायलॅटरल मध्ये जर बघितलं आपण विदाउट बॉडी कॅव्हिटी असेलोमेट्स आहे. आताच बघितलं आपण विथ फॉल्स सिलोमेट इज सिडोसिलोमेट्स म्हणतात आणि ट्रू कोलम इज दी कोलोमेट्स असं त्याला म्हटलं जात असतं. दिस आर दी कोलोमेट्स सिडोकोलोमेट्स अँड अकोलोमेट्स अशा प्रकारचे जे काही बॉडी कॅव्हिटी ज्याच्यामध्ये प्रेझेंट असते त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. ती प्लॅटीहेल्मिंथस इज अ विदाउट बॉडी कॅव्हिटी ज्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी नसते. then a false body cavity are the present in the Stelminthus
एस्थेल्मॅन्थस आणि ज्याच्यामध्ये ट्रू कॉलम्स प्रेझेंट आहे, कोलोमेट्स असतात त्याला एनेलिडा. आताच आपण बघितलं अर्थोपोडा, मोलस्का, इकोनोडर्माटा, हेवी कॉर्डाटा अँड कॉर्डाटा. अशा पद्धतीनं याचं वर्गीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे की वेगवेगळे जे काही अॅनिमल्स फायलम्स आहेत ज्याच्यामध्ये हे क्रायटेरिया परीक्षेमध्ये विचारले जात असतात. क्लासिफिकेशन ऑफ द किंगडम एनिमॅलिया बेस्ड ऑन द कॉमन फीचर्स. Different common features are considered for the classification of the animals, so that these are the very important regards to the examination point of view. So that now the next point is the phylum Porifera. मध्ये आपण जर बघितलं पोरिफेरा जो आहे, these are the aquatic animals, ज्यामध्ये aquatic animals असतात. These are the aquatic animals. काय ते फायलम पोरिफेरा आपण बघायला लागलो. फायलम पोरिफेरा, these are the pore bearing. तुला काय म्हणायचं? बेअरिंग. बेअरिंग म्हणजे that will be simplest pores are the present in this such type of the animals. These are the aquatic animals. म्हणजे पोरिफेरा मध्ये येणारे सर्व animals कसे असतात? हे aquatic आहेत. Aquatic means the which are the survival in the waters. Water मध्ये सर्वायवल असतात त्याला aquatic म्हणायचं. And most of them are the marine. पाण्यामध्ये असतात, समुद्रामध्ये असणारे. हे कोणता समुद्र आहे तर त्या ठिकाणी हा मराईन सी वॉटर्स आहे. मराईन सी वॉटर्स, मराईन वॉटर मध्ये त्याला आपण म्हणतोय मराईन. अँड ऑल्सो फ्यू आर दी फ्रेश वॉटर. काही मराईन वॉटर मध्ये असतात, मोस्ट ऑफ दी मराईन वॉटर मध्ये असतात, आणि फ्यू आर दी इन फ्रेश वॉटर. फ्यू आर इन दी फ्रेश वॉटर. काही हे फ्रेश वॉटर मध्ये आपल्याला बघायला मिळतील आणि काही हे मराईन वॉटर मध्ये आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे aquatic आहे, दी aquatic. and so that they are also called as the sponges, and these are called sponges, simplest pores bearing organisms and may be solid. आपण जर बघितलं तर अशा पद्धतीचं that will be a mostly solitary colony. They may be a solitary, colonial and sedimentary. These are the known as 1 minute to हॅलो. हो सर, आवाज येतोय. अटॅचमेंट असते त्याला सेडिमेंटरी म्हणतात. सेडिमेंटरी मीन्स आवाज यायला लागला कोणाला. तर ह्यामध्ये अशा प्रकारचं हे समुद्राचं तळ असेल बघा. या ठिकाणी मी असं डायग्राम काढलेली आहे. समुद्राचं तळ असेल म्हणजे त्याला बेस म्हणतो आपण, सी वॉटर लेवल बेस. आणि ह्याचं जे अटॅचमेंट आहे सॉलिटरी किंवा दॅट इज नोन ॲज द कॉलोनियल, दॅट इज नोन ॲज द सेडिमेंटरी. त्याला सेडिमेंटरी सुद्धा असं म्हणतात. दॅट इज कॉल्ड दी सेडिमेंटरी. त्याला सेडिमेंटरी सुद्धा असं म्हटलं जातं. सो दॅट was shaped and cylindrical body. बॉडी कशी असते? सिलेंड्रिकल बॉडी असते. अँड बॉडी शोज दिस सेल एग्रीगेशन फ्लॅट अँड नो टिश्यू अँड नो ऑर्गन्स. ज्याच्यामध्ये
टिश्यू नसतात, ज्याच्यामध्ये ऑर्गन नसतो, ज्याच्यामध्ये ऍग्रिगेशन प्लॅन नसतो, शोज दी बॉडी शोज दी सेल ऍग्रिगेशन. ऍग्रिगेशन म्हणजे सेल एकत्र येतात, म्हणजे जसं की आपण स्पॉन्जेस मध्ये बघितलं, एक्झाम्पल स्पॉन्जेसचं आहेच, हे फक्त सेल आहे, हे मास ऑफ द सेल, फक्त ह्यामध्ये कुठल्या प्रकारचं टिश्यू तयार झालेलं नाही. ह्याच्यामध्ये जसं ज्या पद्धतीनं आपल्यामध्ये मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये, एनिमल्स मध्ये जर आपण बघितलं, आपल्यामध्ये आय आहे, डोळेचे सेल वेगळे आहेत, टंग आहे, टंगची सेल वेगळी आहे, टंगची सेल वेगळी आहे, आयची सेल वेगळी आहे, ब्रेनची सेल वेगळी आहे. म्हणजे आपल्यामध्ये काय, देर इज अ डिव्हिजन ऑफ लेबर्स आहे. म्हणजे आपल्यामध्ये काय केलेलं आहे की देर इज अ टिश्यू अँड ऑर्गन सिस्टीम प्रेझेंट आहे. आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स आहेत. ऑर्गन मध्ये किडनी आहे, लिव्हर आहे, पॅनक्रियाज आहे, बॉडी सिस्टीम आहे, सर्क्युलर सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम आहे, डायजेस्ट सिस्टीम आहे. आणि दॅट विल बी अशा प्रकारचे कोणत्याही ऍग्रिगेट बॉडी प्लॅन्ट्स मध्ये त्याच्यामध्ये टिश्यू नाही, ऑर्गन्स नाहीयेत, आणि त्यामुळं बॉडी शोज ओनली दी सेल ऍग्रिगेशन, त्याच्यामध्ये फक्त सेलचं ऍग्रिगेशन झालेलं आहे. अँड ओएस्टिया आर दी स्मॉल पोर्स थ्रू विच वॉटर एंटर्स दी बॉडी, अँड osculum is the opening through which latter exists the body. म्हणजे बॉडीमध्ये अशा प्रकारचे एकच ओपनिंग प्रेझेंट आहे, which water enters the body. Ostia are small pores. Ostia म्हणजे एक प्रकारचा स्मॉल पोर्स आहे ostia, and through which water enters the body, ज्याच्यामधून वॉटर इंटर्स होतं. And osculum is the opening through which water exits the body. वॉटर एक्झिस्ट दी बॉडी, बॉडी ही वॉटर तिथूनच एक्झिस्ट करत असते. जसं आपल्यामध्ये माउथ आहे, माउथ मधून आपण पाणी पितो, आणि एक्सक्रीटरी सिस्टीम आपली आहे की त्याच्यामधून युरिनेशन होत असतं. These are the known as the such type of the phylum Porifera, and body cavity is called the spongiopole. So conocytes help in digestion. Digestive system are absent. त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम अब्सेंट आहे. तुम्हाला ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पॉइंट्स आहे, बॉडी कॅव्हिटी इज कॉल्ड दी स्पॉन्जिओपोल, त्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी असते, त्याला स्पॉन्जिओपोल्स म्हणतात. दी कोनोसाइट्स हेल्प इन डायजेशन अँड डायजेस्टिव्ह सिस्टम इज अब्सेंट. डायजेशन त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम अब्सेंट आहे. एक्झोस्केलेटन मेड अप ऑफ द सिलिका अँड कॅल्शियम CaCO3 or the protein spongin fibers. Porifera feed on the detritus material present in the waters, decaying matters. Porifera feed on the kashar feed asते food of this porifera member of the animals, which are the detritus material present in the water. Detritus decaying matter, जे कुजलेले पदार्थ असतात, त्या कुजलेल्या पदार्थावर अशा प्रकारचे पोरिफेरा मध्ये येणारे जे काही एनिमल्स आहेत, मेंबर ऑफ एनिमल्स विच आर दी फीड ऑन द detritus material present in water, that is a decaying matter. कुजलेले पदार्थ, विघटन झालेले पदार्थ. डिकेइंग म्हणजे काय, विघटन झालेले पदार्थ. अँड asexual reproduction by the gemmules formation and the fragmentations, ज्याच्यामध्ये जेम्युल फॉर्मेशन होत असतं, फ्रॅगमेंटेशन, दॅट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन, त्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. अँड दी स्पॉन्जेस हॅव अ ग्रेट पॉवर ऑफ रिजनरेशन. त्या स्पॉन्जेस मध्ये which are having the great power of the regeneration and show the indirect development. त्यांच्यामध्ये indirect development होत असते. And example is the Sycon and the Ischospongia, Euxpongia. Euspongia and Sycons, these are the examples of the phylum Porifera. Phylum Porifera मध्ये अशा पद्धतीचं आपल्याला बघायला मिळेल. So that most of them are the asymmetrical body with of the animals consists of the many cells with little division of labors. Hence the body is considered as the colony of different types of the cell, and these are the sedimentary animals. On their body bear the numerous minute pores called as the ostia. आपण बघितलं आता या ठिकाणी आपण बघू शकतो की हा जो डायग्राम तुम्हाला बघायला मिळेल, बुक्स मध्ये सुद्धा आहे.
बघा या ठिकाणी ही जी डायग्राम्स या ठिकाणी दिलेली आहे, सायकॉन्स इन स्पॉन्जिलिया, हे स्पॉन्जिलिया आहे आणि हे सायकॉन्स आहे ज्यामध्ये काय प्रेझेंट आहे. देयर इज अ स्मॉल पोर्स आर दी प्रेझेंट. इथं जर आपण बघितलं ही बॉडी आहे, त्याला म्हणायचं बॉडी, अँड ह्याच्यावरती हे असे छिद्र आहेत, हे दिसतात तुम्हाला, हे छिद्र दिसायला लागले, हे गोल करतोय मी रेड, हे ह्याला ऑस्ट्रिया म्हणायचं. आणि वरती हे दिसतात तुम्हाला, दॅट इज नोन एज दी ऑसोकोलम. हे ऑसोकोलम्स आहे आणि ह्यामध्ये एक कॉमन बेस आहे. हे जे दिसते तुम्हाला एक कॉमन बेस आहे, याला बेस म्हणायचं, म्हणजे तो अटॅचमेंट करत असतो, सेडिमेंटरी बनतो. देन ह्याच्यामध्ये जेमिल फॉर्मेशन होतं, त्यामध्ये रिप्रोडक्शन जे होत असतं, रिप्रोडक्शन तर यामध्ये हा जेमिल फॉर्मेशन झालेलं असतं. The asexual reproduction, these are the have reproductions, and these ह्या पद्धतीने आपण जर बघितलं, हे कॉलर सेल्स आहेत, फूड पार्टिकल्स इन दी म्युकस. ते डायग्राम जर तुम्ही बघितल्या तर हे तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल. ह्याचे रीडिंग्स करा तुम्ही, फायलम्स, त्याच्यामध्ये तुम्ही इच अँड एव्हरी लाईन्स रीड करा, बुक्स मध्ये दिलेला आहे. तर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. आता ह्यामध्ये कोनोसाइट्स जे आहेत हे दिसत आहेत तुम्हाला. स्पॉन्जिकॉल इज लाइन्ड बाय दी स्पेशल फ्लॅजिलेटेड सेल्स, ज्यामध्ये स्पेशल फ्लॅजिलेटेड सेल आहेत. ह्या ठिकाणी बघा, हे आहेत, हे फ्लॅजिलेटेड सेल्स आहेत, हे फ्लॅजेलम्स आहेत. आणि which are the beating of the flagella creates the water currents. हे water currents काय करतात, ते bearing करत असतात. Body of these animals are supported by the caliculus or the silicons, spicules or the proteinous spongine fibers. याच्यामध्ये स्पॉन्जिन फायबर्स प्रोड्यूस होत असतात, and these are the reproduced asexually as well as sexually. And asexual reproduction is performed by the fragmentation and gemule formation, and these are the animals are ability to regeneration, and sexual reproduction is performed by